नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सर्जेराव खोत, कोल्हापूर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर येत आहे ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची 2026 मध्ये जी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये मतपत्रिकेमध्ये मतदान कसं करायचं, या मतपत्रिकेतल्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी बनवलेला आहे. कारण आपण जर असं म्हटलं तर ही जी निवडणूक आहे ती यापूर्वी ज्या काही बार कौन्सिलच्या निवडणूक झालेल्या आहेत त्या सर्व निवडणुकींपेक्षा वेगळी निवडणूक आहे. आता वेगळी निवडणूक अशा अर्थानं आहे की या निवडणुकीमध्ये हे महाराष्ट्र, गोवा आणि 5 युनियन टेरिटरीज यांच्या मातृसंस्था, यांच्यातली मातृसंस्था, वकिलांची मातृसंस्था म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयानं महिलांना 33% आरक्षण देण्यात यावं याबाबतचा आदेश केलेला आहे आणि त्यानुसार या निवडणुकीला आपण सामोरं जात आहे. आता महिलांना 33% आरक्षण म्हणजे नेमक्या किती महिला त्यातून निवडायच्या आहेत याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्णांकामध्ये 33% म्हणजे एकूण 7 महिला या निवडायच्या आहेत. 25 जागांपैकी 7 महिला निवडायच्या आहेत आणि बाकीच्या निवडायच्या त्या ओपन कॅटेगरीमधून निवडायच्या आहेत. आता 7 उमेदवार महिला निवडत असताना त्यापैकी 2 जागा या मतदान प्रक्रियेकरता व्हेकंट आहेत. म्हणजे या जागा ज्या आहेत, 2 जागा ज्या आहेत ते निवडून आलेल्या बाकीच्या सदस्यांनी कॉप्ट पद्धतीनं किंवा स्वीकृत सदस्य पद्धतीनं 2 महिलांना या राज्यामधून निवडून घ्यायचं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये निवडणूक किती जागांसाठी लागते तर एकूण 23 जागांकरता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरता आज रिंगणामध्ये 155 इतके उमेदवार आहेत आणि यातून आपल्याला 23 उमेदवार निवडायचे आहेत. आणि या निवडणुकीचं स्वरूप काय आहे तर ट्रान्सफरेबल वोट, म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट जी पद्धत आहे, जी राष्ट्रपतीची निवडणूक ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणेच ही निवडणूक होणार आहे बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आता हे सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे प्रथम पसंतीपासून 23 पसंतीपर्यंत 23 सदस्य निवडायचे आहेत. हे कोणते 23 तुम्हाला एक्सपेक्ट करता त्या पद्धतीनं ते निवडायचं आहे. आता या निवडणुकीकरता कोटा असणार आहे. आता कोटा म्हणजे काय तर या निवडणुकीमध्ये जे एकूण सदस्य आहेत, मतदान करणारे सदस्य आहेत, म्हणजे समजा 1,80,000 सभासद असतील पण त्याच्यापैकी 1 लाख लोकांनी जर मतदान केलेलं असेल तर 1 लाख डिवाइड बाय 23 इतकं केल्यानंतर जी फिगर येईल ती म्हणजे कोटा. अर्थात सर्वसाधारणपणे हा कोटा एक 5,000 इतका असू शकेल असं आपल्याला म्हणता येईल. आता हा कोटा पूर्ण करत असताना मतदान कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण महिलांना आरक्षण दिलं, 33% आरक्षण दिलं. मग नेमकं 33% आरक्षण म्हणजे आतापर्यंतचा समज असा होता महिलांकरिता सेपरेट बॅलेट बॉक्स होणार आहे आणि इतर पुरुष मंडळींकरता स्वतंत्र बॅलेट बॉक्स होणार आहे अशा आपल्यामध्ये समज होता. पण हायपॉवर कमिटीनं त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. कारण ही जी निवडणूक होणार आहे ही निवडणूक बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट होणार आहे. टोटल 23 जागा निवडण्यासाठी होणार आहे. त्याच्यामध्ये केवळ महिलांना 33% इतक्या जागा निवडण्यापुरतं आरक्षण आहे. पण निवडणुकीमध्ये सेपरेट बॅलेट बॉक्स ठेवण्यात येणार नाही. तर सिंगल बॅलेट बॉक्समध्ये पुरुषांना मतदान करा, महिलांना करा किंवा महिला आणि पुरुषांना मिक्स करा, कसंही करा, पण तुम्ही 1 ते 23 असे प्रेफरन्सेस द्यायचे आहे. आता हे 1 ते 23 देत असताना तुमच्यामध्ये असा संभ्रम काही ठिकाणी मला जाणवून आला प्रचार सभेच्या निमित्तानं. ज्यावेळी विविध तालुक्यांना, जिल्ह्यांना भेटी दिल्या त्यावेळी बऱ्याच लोकांच्याकडून बऱ्याच प्रकारे एक प्रक्रियेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या त्याचे गैरसमज जाणवले. काही जणांच्या मते की 5 मतं तुम्ही महिलांनाच द्यायला पाहिजे, महिलांची 5 झाल्यानंतर मग तुम्ही मतदान द्या. तर मित्रांनो, असं काही नाही. तुम्ही मतदान कुणाला करायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये मिनिमम 10 प्रेफरन्सेस देण्यात यावेत असं कंपल्शन होतं. परंतु या निवडणुकीमध्ये प्रेफरन्सेस किती द्यायचे याच्याबद्दल कंपल्शन नाही. तरी सुद्धा इतके सगळे सदस्य निवडायचे आहेत तर आपल्यामध्ये मिनिमम 5 वोटिंग व्हावे असं आपला सर्वसाधारण समज आहे आणि त्याप्रमाणे आपण मतदान करणार आहोत. तुम्ही
मिनिमम 5 पर्यंत द्यावं असं अपेक्षित आहे आणि मॅक्झिमम 23. आता हे देत असताना काय होईल, जर महिला सेपरेट आणि पुरुष सेपरेट असं समजून जर तुम्ही मतदान केलं, म्हणजे एक प्रेफरन्स पुरुषांना दिला, आणखी एक प्रेफरन्स तुम्ही पहिलाच प्रेफरन्स महिलेला पण दिला आणि पुरुषाला पण दिला, तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपली मतपत्रिका अवैध ठरणार आहे. त्याच्यामुळं या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना ही सगळी प्रक्रिया समजून घेऊन मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण या मातृसंस्थेसाठी पुढील 5 ते 7 वर्ष, म्हणजे 5 वर्षाची निवडणूक पण 7 वर्षांना लागलेली आहे. तर एवढ्या कालावधीच करता आपण प्रतिनिधी पाठवत असताना किमान आपलं मत वाया जाणार नाही, ते योग्य उमेदवाराला दिलं जावं आणि योग्य प्रेफरन्शियल पद्धतीनं दिलं जावं, यासाठी आपण जागरूक राहायचं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये मतदान कसं करायचं, तर प्रेफरन्शियल सिस्टीमनं करायचं. 1 ते 23 प्रेफरन्सेस द्यायचे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ लेडीज अँड जेंट्स. तुम्ही कुणालाही प्रेफरन्स द्या. आता महिलांच्या बाबतीतली अजून क्लॅरिटी आलेली आहे. आता असं जर करत असताना महिलांना प्रथम पसंती किंवा वरची पसंती मिळणार नाही, अशा कन्सिडरेशन मध्ये सुद्धा काही मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहेत. काय मार्गदर्शक सूचना आहे, तर संपूर्ण महिला जेवढ्या उभा राहिल्या त्या सगळ्या इलिमिनेट झाल्या असं समजलं तर इलिमिनेटेड रेशोमध्ये लास्ट 5 जे आहेत त्या इलेक्टेड फर्स्ट 5 म्हणून त्यांना डिक्लेअर करण्यात येणार आहे, अशाही मार्गदर्शक सूचना आहे. त्याच्यामुळं महिलांनी सुद्धा त्याच्याबद्दल संभ्रम करून घ्यायची गरज नाही, किंवा महिलांचं कसं होणार याच्याबद्दल संभ्रम करून घ्यायची गरज नाही. त्यांना कोटा पूर्ण करण्याचं कंपल्शन दिसून येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामधून सुद्धा रिप्रेझेंटेशन हे येणारच आहे, पण सर्वसाधारण प्रक्रियेनुसार ते होणार आहे. मात्र पुरुष मंडळी जी काय 18 जागांसाठी निवडणूक लढवतात, ओपन मधून निवडणूक लढवतात, त्यांच्यासाठी मात्र त्यांनी कोटा पूर्ण करणं अनिवार्य राहणार आहे. आणि तो कोटा पूर्ण करण्याकरता प्रथम पसंतीपासून 23 पसंतीपर्यंत तुम्ही सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, माझं आपल्याला आव्हान आहे की या 2026 म्हणजे 24 मार्च 2026 रोजी होऊ घातलेल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीमध्ये आपण चोखंदळपणे आपल्या हक्काच्या उमेदवाराला मतदान द्यावं. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये कुणाला निवडायचं, तर आपण एक बुद्धिजीवी वकील वर्गातील मतदार आहोत, सामान्य मतदार नाही, कायदे क्षेत्रामधले पंडित आहात. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही विलोभनांना बळी न पडता योग्य उमेदवाराच्या पाठीमागे राहणं, ज्याचं कर्तव्य करण्याची क्षमता आहे, जो कर्तव्यात कसूर करू शकत नाही, कर्तव्य पार पडेल, अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण उभा राहायचं आहे आणि यावेळेचं मतदान करायचं आहे. मला आशा आहे की आपण निश्चितच या निवडणुकीमध्ये चोखंदळपणे मतदान करणार आणि आपलं कोणतंही मत वाया जाऊ देणार नाही. वाया जाणं म्हणजे 2 अर्थानं मी म्हणतो, एक म्हणजे कुणाला मतदान दिलं या अर्थानं वाया जाणं, आणि कशा पद्धतीनं मतदान केलं या अर्थानं वाया जाणं. म्हणजे तुम्ही एकच प्रेफरन्स दोघांना दिला, मतपत्रिका अवैध होणार आहे. असं मतदान आपण करू नका आणि योग्य उमेदवाराला आपण मतदान करा. मला खात्री आहे की आमचा बुद्धिजीवी वकील वर्ग निश्चितपणानं येत्या बार काउन्सिल निवडणुकीकरता वकिलांचं हित, लिगल फॅटर्निटीचं हित जाणणाऱ्या सदस्यांना बार काउन्सिलर्स म्हणून निवडून देईल. धन्यवाद.